बारामती परिसरात गेली 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडला। या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे, अनेक घरामध्ये पाणी देखील गेलेले आहे। युवा नेते योगेंद्र पवार यांनी आज या भागाचा पाहणी दौरा सुरू केलेला आहे। आपल्यासोबत योगेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, आज तुम्ही पाहणी करताय? आता खरं तर मला कालच यायचं होतं, पण मी मुंबईत होतो एका कामासाठी। पक्षाचं जे काम होतं आणि सगळे हायवे बंद होते, प्रचंड पाऊस होता, सगळे रस्ते ब्लॉक झालेले। त्याच्यामुळे आज मला जसं निघता आलं तिथं मी इथं आलोय आणि आज बारामती शहराचा दौरा आहे। उद्या आपण ग्रामीण भागात सगळीकडे फिरतोय। शहरात फिरत असताना असं दिसतंय की भरपूर नुकसान झालंय आणि बाहेरून जेव्हा मी येत होतो ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं प्रचंड तिथं नुकसान झालंय। त्याच्यामुळं सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, नुकसान भरपाई काहीतरी दिली पाहिजे। कर्जमाफी काय शेतकऱ्यांना मिळाली नाही। सगळ्यांना अपेक्षित होती की या इलेक्शन मध्ये कर्जमाफी होईल, पण ते काय झालेलं आपल्याला दिसत नाहीये। आणि कर्जमाफी जरी दिली नसेल तरी आता खरंच शेतकऱ्यांना गरज आहे। अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि सरकारने त्यांना मदत केलीच पाहिजे। अवकाळी पाऊस सुरू असताना पिंपळी नजीक निराडावा कालवा फुटला, असं झालंय का की तो कालव्याची दुरुस्ती न केल्यामुळे हा कालवा फुटला? आता असं म्हणावं लागेल, कारण हे जे कनॉल आहेत हे खूप जुने झालेत। बहुतेक ब्रिटिशकालीन कनॉल आहेत हे सगळेच, आणि ब्रिटिशकालीन जरी असले तरी ब्रिटिशांना जाऊन आता किती 75 वर्ष झाली। आपल्याला पण काहीतरी तिथं करावं लागेल, त्या कनॉलची दुरुस्ती आपल्याला करावी लागेल आणि ते आपण करू शकलो असतो जर दर 3 वर्षाला 5 वर्षाला जर सरकारने रिव्ह्यू केलं असतं किंवा त्या कनॉलचे आढावे घेतले असते तर मग आज ते कनॉल वाहून गेले नसते। अख्खा कनॉल वाहून चाललाय। गेल्या काही दिवसापासून बातम्या देखील मीडियामध्ये येत आहेत, पवार फॅमिली एकत्र येणार, तुम्हाला काय वाटतं? पवार फॅमिली ही एकत्र आहेत, येणार तर राजकीय प्रश्न नाहीये। आणि राजकीय दृष्टी जर तुम्ही विचारत असाल तर मी ह्या कुटुंबातला ह्या पक्षातला मी खूप छोटा आणि ज्युनियर मेंबर आहे। त्याच्यामुळे हा प्रश्न जे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत, जे सिनियर आहेत, त्यांना तुम्ही विचारलं। एकंदरीत पवार फॅमिली एकत्र आल्याने बारामतीकरांचा फायदाच होणार आहे ना? बारामतीकरांचा फायदा, पवार फॅमिली एकत्र असो किंवा नसो, सगळे बारामतीकरांसाठीच काम करत आलेत आणि इथून पुढेही बारामतीकरांसाठी आम्ही काम करत राहू। शेवटी आम्ही पण बारामतीच्याच आहोत, त्याच्यामुळं हे आमचं गाव आहे। जे काय झालं किंवा बारामतीकरांवर जेव्हा संकट येतं तेव्हा आमचा फॅमिलीचा प्रश्न आम्ही बाजूला ठेवतो आणि बारामतीकरांसाठी आम्ही सगळे नेहमी एकत्र येत असतो आणि इथून पुढेही आम्ही एकत्र येत राहणार। नक्कीच या ठिकाणी बारामतीकरांवर संकट आलं तर पवार कुटुंब नेहमीच बारामतीकरांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे योगेंद्र पवार यांनी सांगितले। मंगेश कत्रे, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।